सेनगाव तालुक्यातील वेलतुरा येथे 2 गटांमध्ये देवी दुर्गा मातेच्या मिरवणुकीमध्ये गाणे वाजवण्यावरून गावातील 2 गटांमध्ये भांडण झाले। त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले। ही घटना रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान वेलतुरा या गावी घडली। या घटनेमध्ये 15 ते 20 जण जखमी झाले आहेत। जखमींना सेनगाव आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। आज सकाळी पोलीस प्रशासनाकडून गावामध्ये शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। डीवायएसपी राजेंद्र कुमार केंद्रे यांनी वेलतुरा गावकऱ्यांसोबत शांतता बैठक घेतली। यावेळी सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के, बीट जमादार राजकुमार जाधव तसेच म्हस्के यावेळी गावामध्ये उपस्थित होते। यावेळी पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। भारत शिंदे, एमसी न्यूज, सेनगाव, हिंगोली। या गावामध्ये वंजारी समाजाची दुर्गादेवी स्थापन झालेली होती आणि मराठा समाजाची पण एक दुर्गादेवी स्थापन झालेली आहे। तर वंजारा समाजाच्या देवीचं काल 8व्या दिवशी विसर्जन होतं। विसर्जन हे 6 वाजता काल सायंकाळी चालू झालं। त्यानंतर 8च्या दरम्यान चौकामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी गाणं लावण्याच्या कारणावरून काहीतरी थोडासा किरकोळ वाद सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी किरकोळ वाद, धक्काबुक्की आणि दगडफेक झालेली आहे। त्या अनुषंगाने दोन्ही समाजाच्या लोकांनी फिर्याद दिल्यानुसार पोलिसांना गुन्हे दाखल झाले आहेत। त्यामध्ये 5-25 इकडच्या ग्रुपने त्या ग्रुपनी नावं दिलेली आहेत आरोपी म्हणून। त्यातले काही आरोपी आपण रात्रातून अटकही केलेले आहेत, आणखी आरोपी बाकी आहेत अटक करायचे, ते करत होतात। तर गावामध्ये पूर्णपणे शांतता आहे, काही अडचण नाही कुठे। 10 लोक जखमी आहेत दोन्ही पार्टीचे म्हणून 10 लोक जखमी आहेत आणि आतापर्यंत आम्ही 12 लोकांना अटक केली। पोलीस बंदोबस्त काल 4 पोलीस अंमलदार होते या ठिकाणी गावामध्ये। मिरवणूक दरम्यान 4 पोलीस अंमलदार नेमले होते। पूर्वीची वाद कुठेही अशा तक्रार प्राप्त झाली नाही पोलीस स्टेशनला। आणि जे सोशल मीडियावर फिरत आहे टोटल अफवा आहे। कृपया करून गाववाल्यांनी, गावकऱ्यांनी आणि तरुण मंडळींनी सोशल मीडियावर किंवा जे काय अफवा पसरत आहे त्यावर विश्वास न ठेवता पोलिसांसोबत चर्चा करून ती खात्री करावी।